छान म्हणजे कसं आहे आपले एक जुन्या काळाचा सिनेमा बघायचा आहे मला थोडेसे संस्कार आपले जुने काय होते. आज काळ असा आलाय की यूथला सगळंच कळतं आणि वॉटएव्हर द पेरेंट्स आई वडील जे म्हणतात की किती चुकीचं आहे हेच त्यांना वाटत. कुठेतरी एक सिनेमा असा दाखवायचा होता ज्याच्यात थोडेसे संस्कार आहेत आपले आणि रिबेल जसं प्रत्येकात असतो मी रिबेल होतो तसं प्रत्येक यूथसाठी रिबेल असतो. मी कुठेतरी म्हण ऐकली की बाय द टाइम यू गेट टू नो युअर पेरेंट्स इज राईट, पेरेंट्स वर राईट, यू हॅव अ सन हू इज टेलिंग यू हाऊ रॉंग यू आर. तर जसं कुठेतरी ते संस्कार ठेवून केलेला सिनेमा आहे आणि आहे त्याच्यात एक लव्ह स्टोरी पण ती मला हा रोमॅन्टिक सिनेमा म्हणता येणार नाही. थोडंसं फॅमिली व्हॅल्यूज, थोडंसं सॅक्रिफाईस या सगळ्या गोष्टी आहेत आणि सुंदर म्युझिक आहे. मला वाटतं हा एक मी आत्तापर्यंत केलेल्या सिनेमामध्ये वेगळा होता. हा माझा 5वा सिनेमा असेल बहुतेक बरोबर. ते धक्काने सुरुवात झालेली, ते धक्का मग आकस्पर्श, सम्राट, पांघरूण आणि हा. त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी. मी मला आठवतंय की मी ही गोष्ट जेव्हा सांगितली मंगेशला आणि अश्विनला त्याला लगेच ते झालं आणि एक असं होतं की पटकन करायचं सिनेमा. मी श्रेयसला फोनवरच ऐकून आवडतो गोष्टी, फोनवरच ऐकून तुम्हाला कधी सुरू करायची तर एव्हरीथिंग इज फेल इन प्लेस. मग ऋषी ऑन बोल्ड, शरद सक्सेस आणि आमची सुहास ताई तर माझी फेवरेट ॲक्ट्रेस आहेच कधीपासून, मला वाटतं 91 पासून. त्यामुळे इट वॉज अ नॅचरल थिंग. तो रोल लिहिला तेव्हा मी म्हटलेला आज सुहास जोशी करते. आणि गौरी तर काय घरकी आहे ना, मुलगीच आहे माझी, त्यामुळे त्यात थोडंसं एक डान्स एलिमेंट होतं म्हणून गौरी वॉज अ नॅचरल चॉईस. दीप्ती लेले मला खूप आनंद वाटतो सांगायला की दीप्ती लेलेची खूप लेट मला वाटतं इंट्रोडक्शन झालं ॲक्टर म्हणून, कारण ते माझ्या एका शोमध्ये झालं. त्यामुळे इट वॉज बाकी बघितलं सिनेमा वॉट एव्हर आय सी मी जो बघितलं तो मला आवडलं बाकी. बट इट इज अ फिल्म विच यू कॅन सी विथ द होल फॅमिली. अजिबात तुम्हाला कुठेतरी हे वाटणार नाही की एम्बॅरेस होणार नाही बघताना की बापरे वडिलांसोबत बघतो आईसोबत बघतो आणि तरी एन्जॉय करू शकतो सिनेमा. महेश सर, तुमच्या चित्रपटांचं संगीत सुद्धा फार विशेष असतं आणि मला असं वाटतं की मी मगाशी म्हटलं तसं रिमेंबर टू दॅट ही एक वाक्य, ही एक ओळ आली आणि देअर वॉज अ लाऊड चेंज इन ऑडियन्स. सगळीच गाणी खूप मनाला भिडणारी आहेत. या चित्रपटात सुद्धा ट्रेलरमध्येच इतका सुंदर पद्धतीने संगीताचा वापर झालेला आहे. या चित्रपटाचं संगीत की हितेश मोडक आमचा म्युझिक डायरेक्टर त्यांनी ही अनोखी गाठ म्युझिक केलं. खरंच खूप सेन्सिटिव्ह आहे मुलगा आणि ह्या सिनेमामध्ये पण खूप ह्याच्यात मला सगळीच गाणी दाखवली होती, बरीचशी गाणी येऊ शकली नाही पण अप्रतिम म्युझिक आहे ह्या सिनेमाचं. तुझं एक क्लासिकल गाणं आहे शेवटी ते मला श्रेयस ऑलवेज म्हणलं असतं की अरे तू कॅरेक्टर तसं का या टिपेत गातो, त्या टिपेत थोडी बाकी गाऊ शकणार नाही. त्यामुळे आणि तसं माणूस गाताना एक वेगळा पिच लागतो ना आणि तो ह्याच्या आवाजात त्यांनी गायला गेलं असतं तर गाणं शक्यच झालं नसतं. तर पण बाकी खूप एक नाते सलते का नावाचं एक गाणं आहे ते पण अप्रतिम आणि म्युझिक इज ह्या पिक्चरचं म्युझिक इज अ व्हेरी स्ट्रॉंग एलिमेंट आहे ह्या सिनेमाचं म्युझिक. आणि ते म्युझिक उगाच नाही म्हणजे ती आपण नॉर्मली बघतो की गाणं काही संबंध नसताना गाणं सुरू होतं, असं कुठेच तुम्हाला सिनेमात दिसणार नाही. ते गाणी जी आहेत
ही सिनेमाशी एकरूप होऊन आलेली गाणी आहेत आणि वी हॅव 5 सॉंग्स आणि 5ही गाणी सुंदर आहेत. थँक्यू सो मच सर. श्रेयस, मला तुला विचारायला आवडेल की इफ आय नॉट रॉंग की तुझं आणि महेश सरांचं सुद्धा हे पहिलंच एकत्र केलेलं काम मी आहे. सांगत एकत्र नाही, मी मला हे सांगायला खूप आनंद वाटतो की बाकी सगळं सिनेमा सगळं ठीक आहे. ऑल द बेस्ट नावाचं नाटक मी केलं 1993 IMT स्पर्धेत ते एकांकिका म्हणून झाली आणि मी बघितली आणि आवड सो फ्लोअर आणि मी जाऊन देवेंद्र म्हटलं की आपण नाटक करूयाचं. थोडंसं माझ्या बघायला थोडं एकांकिका म्हटलं हो रे ते कोण बोलू शकतो. कालांतराने मग मी मोहन बागांकडे गेलो, आम्ही दोघांनी मिळून ते नाटक केलं. ते नाटक इतकं जोरात चाललं की काही त्याला अर्थच नाही. आणि मी त्यावेळेला मोहन बागांना म्हटलं सर आपण अजून एक टीम करूया कारण एवढा डिमांड आहे नाटकाला. आणि मला पर्सनली मला इंटर कॉलेज स्पर्धा बघायला खूप आवडायच्या. IMT म्हणा, उन्मेष म्हणा, आम्ही कायम जायचो. त्यावेळेला मी श्रेयसला पाहिलेलं होते. श्रेयस, सतीश आणि आनंद इंगळे ह्या तिघांना घेऊन आय एम व्हेरी हॅपी टू से की त्या एकांकिकेमधनंच सिलेक्ट केलेला हा. म्हणजे माझा कॉन्फिडन्स वॉज नॉट करेक्ट होता की म्हणलं हा शुड प्ले करून. त्यामुळे कुठेतरी एक माझा थोडासा हातभार आहे सिनेमा तुम्हाला माहिती असेल पण मी निदान नावाचा सिनेमा केला तेव्हा हे सगळेच होते त्यात. आता श्रेयस होता, भरत होता, मक्या होता, सतीश होता, सतीश राजवाडे आणि श्रेयस. त्यावेळेला वर मिठीबाईची जोडगोळी होती आणि बिलपुरा बायको होता. त्यामुळे सुंदर आय न्यू की ही हॅज अ लॉंग वे टू गो. आणि थोडंसं एक आमचं एक दुसरं एखादी कुलकर्णी नावाचं एक रिलेशन होतं आमचं. सॉरी काय होता प्रश्न, काय होता प्रश्न आता बदललेला आहे. प्रश्न आहे की या सिनेमामध्ये सरांसोबत काम ऍक्च्युली शूट करताना पण असंच व्हायचं. म्हणजे आम्ही एक तो सीन सांगायचा आमच्या DOPला की हा असा सीन याचा लाईटिंग तिथे आहे ते सगळं. आणि तेवढ्या वेळात मी येऊन तुम्हाला एका वेगळ्याच सिनेमाची गोष्ट सांगायचा. त्यामुळे एका सीनची काय तयारी करतोय वगैरे वगैरे करत असताना वेगळीच गोष्ट डोक्यामध्ये चालायला लागायची. मग परत मग आम्ही तयार करायचो, छान आहे हा सीन आहे, वाचून घेऊया वगैरे वगैरे. अर्थात ते सगळे सिनेमे काय तो माझ्याबरोबर करणार नाही काय, पण गोष्टी खूप सांगितल्या त्यांनी मला सीनच्या मध्ये. पण मला महेशदा म्हणालो त्याप्रमाणे की येस किंवा टेक्निकली पहिलं माझं व्यावसायिक नाटक टूर केदार बरोबरचं म्हणजे खूप कमी प्रयोग झाले. पण त्यावेळेला ऑल द बेस्ट एक असं नाटक होतं की म्हणजे वाव. मला आठवतं मी माझ्या आईबाबांसाठी तिकीट्स मोहन काकांना रिक्वेस्ट करून त्यांना घेतलं होतं आणि मग मी चोरून वर जाऊन बसलो होतो दीनानाथला आणि मी ते नाटक परत एकदा बघितलं होतं. सो असं करून फायनली जेव्हा मला कळलं की आय एम गोइंग टू बी अ पार्ट ऑफ द सेम प्ले, दुसरी टीम या आधी कधीच असं ऐकलं नव्हतं की दुसरी टीम येते वगैरे वगैरे. आणि आम्हाला त्यात चान्स मिळाला होता मी, सतीश आणि आनंद. सो ऑल थँक्स टू महेशदा. तिकडनं सुरुवात झाली. मग निदानमध्ये आम्ही सगळ्यांनी छोटे छोटे रोल केले. पण त्यानंतर फुल फ्लेजेड सिनेमा आय हॅव बीन वेटिंग फॉर द लॉंगेस्ट टाईम टू डू अ फिल्म विथ महेशदा. फायनली ते आता यावर्षी स्वप्न खरं झालं जेव्हा आम्ही ती अनोखी गाठ हा सिनेमा केला. सो महेशदाबरोबर म्हणजे माझ्या जनरेशनच्या प्रत्येकालाच आणि आत्ताच्या यंग जनरेशनला सुद्धा असं वाटतं की महेशदा बरोबर आपण एक फिल्म करावी. त्याचं कारण असं की मी काल पण एका इंटरव्ह्यूमध्ये बोललो की त्याला जेव्हा ती गोष्ट भिडते आणि त्यांनी खूप सिनेमे केले, पण ती गोष्ट जेव्हा त्याला भिडते आणि त्याला वाटतं की नाही मला ही गोष्ट आता सांगायची माझ्या पद्धतीने, तेव्हा तो ज्याच्यामध्ये जे काय जीव ओतून करतो तो त्यातला हा एक सिनेमा आहे. आणि आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की आय गॉट अन अपॉर्च्युनिटी त्याच्याबरोबर काम करायची अशा सिनेमामध्ये. आणि सुहासताई, ऑब्व्हियसली शरद, गौरी, ऋषी, एव्हरीवन, दीप्ती आणि झी स्टुडिओजचं पॅकिंग. आज हू डझंट वॉन्ट अ ग्रेट रिलीज की जेव्हा झी स्टुडिओचं नाव लागतं आणि फिल्म रिलीज होते तेव्हा त्याला एक ऑटोमॅटिक एक दर्जा येतो, एक क्रेडिबिलिटी येते. आणि त्यांचा पास्ट रेकॉर्ड पाहता ऑब्व्हियसली ऑडियन्सला माहिती आहे अच्छा झी स्टुडिओज एक सिनेमा घेऊन येते, महेश मांजरेकर दिग्दर्शित, म्हणजे काहीतरी चांगलं असेल त्याच्यामध्ये. सो आय थिंक ऑल ऑफ अस आर बँकिंग हेवीली ऑन दॅट वेव. ही दोन मोठी नावं आहेत त्याच्यामुळे
आपलं पण काहीतरी काम होऊन जाईल. सो आय एम हॅपी दॅट आय एम अ पार्ट ऑफ इट अँड आय एम लुकिंग फॉरवर्ड टू इट नाव. तेच तू खूप निवडक सिनेमे करतोस पण ते खूप कमाल असतात. मला विचारायला आवडेल की ही अनोखी गाठ या चित्रपटाला हो म्हणण्यासाठी तुला मनाला सगळ्यात जास्त भिडलेली गोष्ट कोणती होती प्रधानमंत्री? महेश मांजरेकरचा कॉल. आय थिंक याच्याहून मोठी दुसरी गोष्ट माझ्यासाठी तेव्हा नव्हतीच की महेश मांजरेकर डिरेक्ट करतोय, त्याचा स्क्रीन प्ले, त्याची गोष्ट आहे आणि जी स्टुडिओज बॅकिंग, हे सगळ्यात दॅट वॉज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर. आय डोंट वॉन्ट टू लाय. ऑफकोर्स त्याने जेव्हा गोष्ट मला फोनवरच मी कुठेतरी जात होतो आणि गाडी तो मला थांब आत्ताच ऐक. सो मी थांबून ती अख्खी गोष्ट ऐकली आणि ऐकता क्षणी मला असं वाटलं, जसं तू म्हणाला त्याप्रमाणे, की काही त्याच्यामध्ये काही हरवलेल्या गोष्टी या परत आम्ही दाखवायचा किंवा आणायचा प्रयत्न केला. सो त्याच्यामध्ये अर्थात व्हॅल्यूज, कल्चर, पण ॲट द सेम टाइम रोमॅन्स, लव्ह स्टोरी. म्हणजे माझ्यासाठी इट इज अ रोमॅन्टिक लव्ह स्टोरी. इट इज अबाउट दिस गायज कमिटमेंट टू दॅट रिलेशनशिप. तो त्याच्याकडनं जेव्हा तो फायनली अग्री करतो की येस आय वॉन्ट